बिना लड़े। तुम और मैं अगर हम हो जाएं तो ही बस हम जीतेंगे, वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे। तो हाथ छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत, हम तूफानों में बनके औलाद चले तो जीतेंगे। प्रतीक्षा मॅम, प्रतिका मॅम, केतन सर, आपल्या संस्थेचे प्राचार्य सर डबाले साहेब, तसेच आपल्या संस्थेतील निर्देशिका विके मॅडम, पेंढारकर मॅडम आणि आपले सहकारी स्टाफ, या सर्वांना मी इथे आमंत्रित करते. तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले नेलगुळे सर, केदार सर आणि साळुंकर सर, रुमाले सर यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमेला हार अर्पण करा. जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे, जीतेंगे शाम चले तो जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत. कसं वाटत आहे फर्स्ट नंबर लावला तर फीडबॅक द्या. सुरुवात केली आहे तुम्ही? हां ठीक आहे. जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे, जीतेंगे शाम चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे. अरे जब जान गए हैं कि बचना मुश्किल है तो ऐसा ही जान दे दे बिना लड़े। तुम और मैं अगर संख्या हम हो जाएं तो ही बस हम जीतेंगे, वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे. तो हाथ छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत, हम तूफानों में बनके औलाद चले तो जीतेंगे, जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे, जीतेंगे शाम चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे, जीतेंगे शाम चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे. तो ही बस हम जीतेंगे. बघा तर आपल्यासोबत वैद्यकीय सहकारी पण आहेत, त्यांचा फीडबॅक घेऊया आपण. रक्तदान करणे हे खूप आजच्या काळात गरजेचं आहे, कारण रुग्णांना याची खूप फार गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे आणि त्या रक्तदानामुळे एका रुग्णाचे जीव पण वाचते आणि सोबतच आपल्याला पण त्याचे बेनिफिट्स होते. जसं की एक प्युरिफिकेशन होते आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे जे काही हार्ट अटॅकचे चान्सेस कमी होतात डोनेशनमुळे. आणि कोणाला ब्लड डोनेट जर का कमी असेल, आपण जर नेहमी रेग्युलरली डोनेट करत असेल तर ते इन्क्रीज पण होतात. तर आमच्या संस्थेमधून तुम्हाला कसा सहयोग मिळालेला आहे, कोऑर्डिनेशन कसं मिळालेलं आहे? आम्हाला छान सहयोग मिळालेला आहे आणि बहुतांश इच्छुक विद्यार्थ्यांनी पण डोनेशन केलेले आहे आणि टीचर स्टाफने पण डोनेशन केलेलं आहे. थँक्यू. तो ही बस हम जीतेंगे, वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे. तो हाथ छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत, हम तूफानों में बनके औलाद चले तो जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे. आज 4 डिसेंबर 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथे HDFC बँकच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. आणि त्या संस्थांनी या संस्थेतील प्रशिक्षणात या रक्तदान शिबिराला खूप प्रतिसाद देऊन भरपूर प्रशिक्षणार्थ्यांनी खूप साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी रक्तदान केलं आहे.
आणि त्याच अनुषंगाने आपण आज ते ठरवलेलो आहोत. आपल्या संस्थेचे प्राचार्य माननीय निर्देशक आज औद्योगिक शिक्षण संस्था मालेगाव आणि HDFC बँक वरील बँक त्यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी घरोघर प्रतिसाद देऊन हा जो रक्तदान आहे, रक्तदान म्हणजे जीवनदान आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीचं जीव हा रक्तदान वाचू शकतो आणि ह्या रक्तदान शिबिरासाठी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. यापुढेही असं सहकार्य करावं अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे शब्द या ठिकाणी संपवतो. तुम्ही ब्लड डोनेट केलेलं आहे सर. सगळ्यात आधी सर्वात प्रथम तुम्ही नंबर लावलेला आहे, तर तुमचा फीडबॅक हवा आहे. माझा फीडबॅक म्हणजे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदान सर्वांनी करावे आणि गरजू व्यक्तीला आपला डोनेशनमुळे काहीतरी लाभ होतो त्या नावात आपण सहभागी व्हावे. थँक्यू सर. ज्यांनी ब्लड डोनेट केलेलं आहे त्यांना असं एक गिफ्ट मिळत आहे. बघा, बॅग मिळाली आहे, हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे. ठीक आहे, ब्लड डोनेट झालेलं आहे यांचं. जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे, जीतेंगे साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे. आज दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथे HDFC बँक आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगावच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने आपल्या संस्थेतील प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केलं आहे आणि साधारणतः 30 ते 35 प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं पूर्ण फुलाची पाकळी यानुसार त्यांनी आपलं रक्त देऊन एक छोटंसं योगदान समाजाला दिलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आमच्या जोडारी विभागाचे गोकार सर, तांत्रिक मंडळाचे चव्हाण सर यांनीसुद्धा आणि कोपा विभागाच्या मेडिकल मॅडम, राजगड मॅडम यांनीसुद्धा रक्तदान केलं आहे आणि आमच्या संस्थेचे प्राचार्य माननीय ढवाळ सर यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. आज HDFC बँक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव यांच्या वतीने आपल्या संस्थेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 30 कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन स्वयंप्रेरणेने रक्तदान केलेलं आहे. रक्तदान हे एक जीवनदानच आहे. रक्तदानामुळे एका गरजू व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि रक्तदान केल्याचे पण बरेच फायदे आहेत. म्हणून प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार रक्तदान करावं आणि समाजाच्या विकासासाठी आणि गरजू व्यक्तीच्या फायद्यासाठी रक्तदान करावं असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. तो ही बस हम जीतेंगे, वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे. तो हाथ छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत, हम तूफानों में बनके औलाद चले तो जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो